तर नेक्स्ट कॉमेंट आहे, त्यांचं म्हणणं आहे की मोबाईल इंटरनेटमुळे आता जो तो उठून शिकवू लागलाय आणि त्यात लहान मुलांची भर टाकून सहानुभूती मिळवायची. तर तुमचं कशाला पोटात दुखतंय? उलट जर तुम्हाला नसेल चांगलं बोलता येत तर कमीत कमी चुकीचं तरी ना, पण भविष्य संस्कृतचे आहे. त्यांचं म्हणणं आहे पण भविष्य संस्कृतचे आहे, स्क्रीनशॉट घ्या हवे तर. इंग्रजीचे मानसिक गुलाम स्वतः तर हात आणि कुठला अंग्रेज त्यांच्या मुलाला मराठी शिकवतो? कोणी नाही ना. मग तुमच्या मुलाने काय पाप केले आहे? सुद्धा करा. जय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. नाही नाही नाही, आपण रील नाही बनवत आहोत आणि ते मला जमतही नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, कारण तुमच्या खूप साऱ्या कॉमेंट्स आलेल्या असतात, काही सपोर्टिव्ह असतात, काही अगेन्स्ट मध्ये असतात. तर सगळ्याच कॉमेंटचा आन्सर मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. पण त्याआधी आपण डिस्कस करणार आहोत की इंग्रजी शिकणं का गरजेचं आहे आणि आपण इंग्रजी अगदी सोप्या पद्धतीने कसं शिकू शकतो ते आपण आधी डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मी तुमच्या कॉमेंटचा आन्सर करणार आहे. तर मंडळी, मला खूप साऱ्या कॉमेंट्स आलेल्या असतात की मॅडम इंग्रजी शिकणं का गरजेचं आहे. तर आधी ते बघूया. तर इंग्रजी शिकणं का गरजेचं आहे, तर सर्वात आधी म्हणजे इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज आहे आणि 1.75 बिलियन लोक इंग्रजी बोलत असतात. जर तुम्हाला इंडियाच्या बाहेर जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी बोलणं गरजेचंच आहे. आता तुम्ही म्हणत असणार की मॅडम आम्हाला इंडियाच्या बाहेर जायचंच नाही, आम्ही तर इथंच आपल्या देशातच राहणार आहोत. तरी इंग्रजी बोलणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही साऊथच्या स्टेटमध्ये गेलात जसं की चेन्नई, तामिळनाडू, तर त्या लोकांना हिंदी कमी येते. म्हणून त्यांच्याशी आपल्याला जर काही त्यांना विचारायचं असेल ॲड्रेस वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी येणं गरजेचं आहे. तेही तुमच्यासोबत इंग्रजीमध्येच कम्युनिकेशन करत असतात. ते आपल्याला कुठेही ट्रेनमध्ये कुठेही भेटले असतील तर तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल की त्यांच्याशी आपल्याला इंग्रजीमध्येच बोलावं लागतं. म्हणून इंग्रजी शिकणं ही आजच्या काळाची गरज आहे. तर त्याचप्रमाणे जगातील 4 लोकांपैकी एक माणूस तरी इंग्रजीमध्ये बोलतच असतो, त्याला इंग्रजी भाषा येतच असते. त्याचप्रमाणे आपण काही मार्केटमधून काही वस्तू परचेस करत असतो, जसं मुलांचे खाद्यपदार्थ म्हणून घ्या, कुठलंही पाऊच घ्या एखादं, तर त्यावरती इंग्लिशमध्येच इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ती आपल्याला इंग्रजीमध्येच बघायला भेटते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा की ते सगळे बोर्ड्स म्हणजे 99% बोर्ड्स तुम्हाला इंग्रजीमध्येच बघायला भेटतील. आणि आजकाल आपण जे जास्तीत जास्त ज्याच्यावर निर्भर आहोत, जे यूज करत आहोत ते म्हणजे इंटरनेट. तर इंटरनेटवरती सुद्धा जवळजवळ 60% माहिती ही तुम्हाला इंग्रजीतच बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला चांगली व्यवस्थित इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती तुम्हाला इंग्रजीमध्येच बघावी लागेल, इंग्रजीमध्येच वाचावी लागेल. कारण जर चांगला कॉन्टेंट हवा असेल तर तो इंग्रजीमध्ये अवेलेबल असतो. म्हणून समजून घ्या की कुणीही आपल्याला असंच नाही सांगत की इंग्रजी बोलून घे जर तुला आजच्या काळात टिकायचं असेल तर. अपग्रेड होणं, काळाप्रमाणे अपग्रेड होणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी इंग्रजी ही आजच्या काळाची गरज आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगामध्ये 7000 म्हणजे 7000 लँग्वेजेस आहेत. 7000 लँग्वेजेस बोलले जातात. पण त्या सगळ्यांमधून इंग्लिश इज अ पॉवरफुल लँग्वेज, इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज अँड इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. म्हणून इंग्रजी ही शिकायलाच पाहिजे. जे अगेन्स्ट मध्ये कॉमेंट करत असतात त्यांना तर आत्ताच उत्तर भेटलं असेल. पण त्याआधी तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना, तुम्ही माझ्या म्हणण्याशी सहमत आहात ना, ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. कारण आजही जे सांगत आहेत की इंग्रजी, अरे यार काय इंग्रजी शिकायची, ती तर आपल्या दुश्मनची लँग्वेज आहे, फॉरेनची लँग्वेज आहे वगैरे वगैरे जे सांगत असतात त्यांना उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अरे हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही मला कॉम्प्लिमेंटही देऊ शकता की मी कशी दिसते, ही साडी कशी दिसते. कारण रोज मी जे व्हिडिओ बनवत असते ते माझे नॉर्मली ड्रेसवरती असतात. तर प्लीज तुम्हाला जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर ती मला तुम्ही कॉमेंट थ्रू नक्की द्या. मी तुमच्या प्रत्येकाची कॉमेंट रीड करत असते. चला तर मग आता बघूया की ज्यांना इंग्रजी येत नाही ते टेक्निकली वीक होत असतात. तर ते कसे बघा, जर तुम्हाला एखाद्या वेळेस बँकेचा फॉर्म भरावा लागला तर तो इंग्रजीमध्येच भरावा लागतो. त्याचप्रमाणे बँकेकडून काही मेसेज आला, काही ईमेल आला, तर ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना तो खूप हेडॅक होऊन जातो. त्यांना ते 4 जणांना विचारावं लागतं की अरे बाबा सांग की याचा काय अर्थ आहे. असं होतं की नाही तुमच्यासोबत? असं
म्हणून इंग्रजी जर आपल्याला येईल तर हा सगळा हेळॅकच होणार नाही. म्हणून ज्याला इंग्रजी येत नाही तो कुठंतरी टेक्निकली वीक होत असतो. आता समजा जर तुम्ही कंपनीमध्ये हेल्पर असणार, टेक्निशियन असणार, इंजिनियर असणार आणि तुम्हाला फॉरेन जायची अपॉर्च्युनिटी भेटली. आता तुम्ही सांगणार की अरे मी तर जर्मनमध्ये जातो तर जर्मनी शिकून घेईल, मला इंग्रजी कशाला शिकायला हवी. पण जरी तुम्हाला जर्मनी शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी येणं गरजेचं आहे. कारण जी जर्मनी जर तुम्हाला शिकवली जाईल तर ती इंग्लिश थ्रू जर्मनी शिकवली जाईल. कारण फॉरेन लँग्वेज तुम्हाला इंग्लिश थ्रू शिकवल्या जातात. जसं की आता आपण मराठी थ्रू इंग्लिश शिकत आहोत तसं तुम्हाला फॉरेन लँग्वेजेस इंग्लिश थ्रूच शिकवल्या जातात. म्हणून इंग्रजी ही एवढी महत्त्वाची लँग्वेज आहे आणि ती आतापासून आपण आपल्या मुलांना, आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्या मुलांना ते इंट्रोड्यूस करते इंग्लिश लँग्वेज. तर आय होप तुम्हाला आता इथपर्यंत तर समजलंच असेल की इंग्रजी का शिकणं गरजेचं आहे ते. तर आता बघूया की इंग्रजी आपण कशा पद्धतीने शिकू शकतो. अगदी सोपी पद्धत आपण बघणार आहोत. हो, इंग्रजी आपण विदाऊट ग्रामर शिकू शकतो, विदाऊट ग्रामर बोलू शकतो. आपल्याला बोलायचं शिकायचं आहे. आपल्याला इंग्रजीमध्ये एक्झाम नाही द्यायची की आपण ग्रामरचा अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला इंग्रजी बोलायचं शिकायचं आहे. तर इंग्लिश तुम्ही विदाऊट ग्रामर शिकू शकतात. हो, विदाऊट ग्रामर. कारण आपल्याला इंग्लिशमध्ये एक्झाम नाही द्यायची, आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. आणि त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे लिसनिंग, ऐकणं गरजेचं आहे. फर्स्ट, बी अ गुड लिसनर फॉर बीइंग अ गुड स्पीकर. पहिले आपल्याला आपली लिसनिंग स्किल आहे ती वाढवावी लागेल जर आपल्याला इंग्रजीमध्ये फ्लुएंटली बोलायचं असेल तर. त्यासाठी तुम्ही इंग्लिश पॉडकास्ट ऐका. खूप सारे छान छान पॉडकास्ट असतात, त्याच्याने आपलं नॉलेजही गेन होत असतं आणि आपली इंग्लिशही इम्प्रूव्ह होत असते. तर ऐकायला काय हरकत आहे. आणि तुम्ही अजून इंग्लिश सॉंग्स ऐकू शकता. आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही इंग्लिश सिरीज बघू शकता, इंग्लिश मूवीज बघू शकता. खूप छान मूवीज आहेत. तर माझी फेवरेट सिरीज आहे फ्रेंड्स, ती तुम्ही नक्की बघा. त्या सिरीज मध्ये आपण जे डे टू डे बोलत असतो ते तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह होईल, वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल, सेंटेन्स स्ट्रक्चर त्याच्याने तुमचं इम्प्रूव्ह होईल. तर सो प्लीज नक्की बघा. आता हे सगळं लिसनिंग झाल्यानंतर, कन्झ्युम केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तेही तुमच्याप्रमाणे तुमच्या वेळेनुसार मिरर सोबत उभे राहा, मिरर समोर उभे राहा आणि ते तुम्ही जे ऐकलंय ते बोलण्याचा प्रयत्न करा. एवढं सोपं आहे. आता तुम्ही सांगत असणार की मॅडम एवढं सगळं कोण करेल. तर हे नेहमी लक्षात ठेवा, द गेम इज सो मच मोर दॅन द पेन. आपला जो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जो प्रयत्न चालू असतो, पण तो प्रयत्न करताना आपल्याला कुठेतरी कंटाळा येतो, आपण थकतो. पण ती गोष्ट अचीव केल्यानंतरचा जो आपला आनंद असतो, जो आपण कॉन्फिडन्स गेन करतो ती गोष्ट आपल्याला आल्यानंतर, तो अगदी वेगळा असतो. म्हणून प्लीज प्रयत्न करणं सोडू नका. आणि आता तुम्ही आता मला भरपूर क्वेश्चन करत असतात की मॅडम इंग्रजी किती दिवसात शिकणार, किती दिवस लागेल, 3 महिने 6 महिने. तर त्याच्यासाठी कुठलाही परफेक्ट टाइम नाहीये. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं लवकर तुम्ही तुमचं गोल अचीव करणार, तेवढं लवकर तुम्ही बोलायला लागणार. तर आय होप तुमचे जे इंग्रजी बद्दलचे जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले असतील. आता वळूया आपण तुमच्या कॉमेंट्सकडे. बघूया कुणी काय कॉमेंट केली आहे ते आणि त्याचा मी मनापासून प्रयत्न करणारे आन्सर करण्याचा. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय सांगता येतं तुमची कॉमेंट मी आता रीड करणार असेल. सो प्लीज स्टे ट्यून. तर सर्वात पहिली कॉमेंट मी रीड करायला जात आहे. ती आहे मी मराठी महाराष्ट्राचा 9702 यांच्याकडून आलेली आहे. हा त्यांचा आयडी आहे. त्यांनी कॉमेंट केलेली आहे की मुलीला इंग्लिश स्कूलमध्ये टाकले, इंग्लिश वाचता येईना ना मराठी वाचता येत, आपण जसे शिकलो तसे मराठी शाळेत टाका, त्यांना इंग्रजी शिक्षण नको. अरे असं म्हणून कसं चालेल की इंग्रजी शिक्षण नको. कारण आजच्या काळामध्ये इंग्रजीचा जमाना आहे. हा जो जमाना चालू आहे तो इंग्रजीचा जमाना आहे. आणि आपली मुलं जर काळाप्रमाणे अपग्रेड नाही झालो तर तुम्हाला सगळ्यांना नोकियाचं एक्झाम्पल माहितीच असेल. तर आपण जर काळाप्रमाणे अपग्रेड नाही झालो तर कुठेतरी मागे पडू. ते व्हायला नको. म्हणून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शिकवत आहोत आणि ते गरजेचं सुद्धा आहे. आता जर मुलांना ते वाचता येत नसेल ना इंग्लिश ना मराठी तर ती कुठंतरी मला वाटतं की पालकांची चूक असू शकते. आपलंही पालकांचंही दुर्लक्ष होतं. मी स्वतः एक पालक आहे, होतं कधी कधी दुर्लक्ष किंवा स्कूलचं कुठंतरी चुकतंय. कारण असं होणारच नाही की मुलांकडे तुम्ही फोकस देतायत, व्यवस्थित शिकवतायत आणि मुलगा ते करत नाहीये, असं होऊ शकत नाही. तर हे जे ही खंत करण्यापेक्षा तुम्ही आपलं कुठं चुकतंय का, कुठंतरी आपण कमी पडतोय का त्याच्यावरती फोकस करा. आणि मी तर खूप सारे व्हिडिओज इंग्लिश वाचनावरती टाकतेच आहे. ते तुमच्या मुलीला नक्की दाखवा. ते जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केले तर इंग्लिश वाचन करायला ती नक्कीच शिकेल. आय होप तुम्हाला तुमच्या कॉमेंटचं आन्सर मिळालं असेल. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ना, ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला आन्सर भेटलंय ते.
नेक्स्ट कॉमेंट रीड करूया. तर ती आली आहे अरुणा राजभोज 4169 यांच्याकडून. हा त्यांचा आयडिया आहे. त्यांनी लिहिलंय की मॅडम इंग्रजीचे वाचन सुरू करण्याआधी कशापासून कोणत्या गोष्टीपासून सुरुवात करावी, म्हणजे नेमकं त्यांचं सुरुवातीला काय घ्यायचं. तर त्यांनी खूप छान क्वेश्चन केला आहे. त्याच हे जर तुम्हालाही याचं उत्तर इथं भेटेल. तर जर तुम्हाला मुलांना इंग्रजी वाचन शिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फोनिक साऊंड मुलांना इंट्रोड्यूस करणं खूप गरजेचं आहे. जसं मराठीमध्ये आपण मुलांना वाचन करण्यासाठी बाराखडी शिकवत असतो, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये जे लेटर्स आहेत त्यांना साऊंड आहे, तो साऊंड म्हणजेच फोनिक साऊंड त्यांना आपण म्हणत असतो. तो साऊंड शिकवला जर आपण मुलांना, तर ती पहिली स्टेप आहे वाचनसाठी. त्यांना साऊंड माहित असेल तरच ते रीड करू शकतील. जसं की सी चा साऊंड क आहे किंवा स होतो, त्याचप्रमाणे जी चा साऊंड ग होतो, ज किंवा ज ही होतो, ए चा साऊंड ä होतो, हे याप्रमाणे. तर मी यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आधी मुलांना दाखवा. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे साईट वर्ड शिकवण्याची. साईट वर्ड शिकवा. त्याच्यानंतर मग त्यांना स्टोरी बुक्स द्या, छोटे छोटे स्मॉल सेंटेन्स रीड करायला द्या, ते बरोबर शिकतील. त्याचप्रमाणे 3 लेटर्स वर्ड्स तुम्ही आधी सुरुवातीला सेंटेन्सच्या आधी 3 लेटर CVC वर्ड्स तुम्ही त्यांना शिकवू शकता. पण सर्वात आधी कुठून सुरुवात करावी हे तुम्ही विचारले तर तुम्ही फोनिक साऊंड पासून सुरुवात करा. चला तर वळूया नेक्स्ट कॉमेंट कडे. आय होप तुम्हाला कॉमेंट रीड वरती दिसतच असेल, नाहीतर असं नको व्हायला की मॅडम मनाचेच क्वेश्चन करते. तर नाही, या जेन्युइन मला कॉमेंट आलेले आहेत आणि त्यांचं मी आन्सर करण्याचा प्रयत्न करते. तर नेक्स्ट कॉमेंट आहे त्यांचा आयडी आहे IRE88 यांनी हा क्वेश्चन केलेला आहे. मॅडम इन विच क्लास युअर डॉटर स्टडिंग. तर हे आन्सर तुम्हाला माझी डॉटरच देईल. टेल देम इन विच क्लास आर यू स्टडिंग. Hello, I am in first standard and for your information I am 7 years old. Bye. तर ती इयत्ता पहिलीत आहे आणि इंग्लिश मीडियमला आहे. मला तेही क्वेश्चन केले असतात की कुठल्या मीडियमला टाकले, तर इंग्लिश मीडियमला टाकलेला आहे. नेक्स्ट कॉमेंटकडे वळूया. नेक्स्ट कॉमेंट ही मला खूपच घ्यावीशी वाटली, खूपच महत्त्वाची वाटली. कारण आजच्या काळामध्ये हा माइंडसेट असणं खूपच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचा आयडी आहे युजर -BM3NX3XV1Q. आयडी असं आहे म्हणून कॉमेंट पण तशी आलेली वाटतं. पण भविष्य संस्कृतचे आहे त्यांचं म्हणणं आहे. पण भविष्य संस्कृतचे आहे, स्क्रीनशॉट घ्या हवे तर. इंग्रजीचे मानसिक गुलाम स्वतः तर हात आणि कुठला अंग्रेज त्यांच्या मुलाला मराठी शिकवतो. कोणी नाही ना मग. तुमच्या मुलाने काय पाप केले आहे, सुधरा जरा. जय हिंद. तर बघा अशाही कॉमेंट येत असतात. तर आता यांना मी काय सांगणार, मराठी कुठला अंग्रेज मराठी लँग्वेज शिकेल. त्याला जर इंडियामध्ये यायचं असेल, महाराष्ट्रात यायचं असेल तर तो शिकेलच मराठी. आणि जर इंग्लिश सारखी आपली मराठी, मला प्राऊड झालं असतं किंवा आनंदाची गोष्ट आहे जर इंग्लिश सारखी आपली मराठी युनिव्हर्सल लँग्वेज झाली, ग्लोबल लँग्वेज झाली, तर का नाही शिकणार. शिकतीलच मराठी, तर शिकतीलच प्रत्येक जण तेव्हा. पण आता मराठी तर आपल्याला येतेच. मी खूप सारे व्हिडिओज बनवले, त्यामध्ये तुम्ही मी असा एकही मेसेज दिलेला नाहीये की तुम्ही मराठीमध्ये बोलू नका, फक्त इंग्रजीतच बोला नाही, असा मेसेज मी कधीच दिलेला नाहीये. माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा मी मराठीमध्ये बोलत असतो. सुवानी मराठीमध्ये बोलत असते, हिंदीमध्ये बोलत असते, इंग्लिशमध्ये बोलत असते. तर सगळ्या लँग्वेज यायलाच पाहिजेत. आणि आपण आपल्या मुलांना जर आतापासून त्यांना इंग्लिश लँग्वेजशी फॅमिलियर करत आहोत तर त्यात चुकीचं काय आहे. त्याच्यात गुलाम होणं किंवा काहीतरी आपण चुकीचं करत आहोत असे मनात विचार येणं, अशा भावना येणं, हे खूपच म्हणजे वेगळ्याच प्रकारचं थिंकिंग मला वाटतंय. तर आय होप त्यांची वेगळीच मानसिकता आहे. इंग्रजीचं महत्त्व मी तुम्हाला अजून वेगळं सांगायला नको, कारण आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आधी खूप सारे इंग्रजीविषयी बोलले आहे की का शिकणं गरजेचं आहे. तर तेव्हाच त्यांना आन्सर भेटलं असेल. वळूया दुसऱ्या कॉमेंटकडे. आणि हो, तुम्हाला ही कॉमेंट योग्य वाटते का, तुम्हाला ही मानसिकता योग्य वाटते का, ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. याचा आन्सर जर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे देता येत असेल तर प्लीज ते नक्की द्या. नेक्स्ट कॉमेंट आहे, खूप छान कॉमेंट आहे, सपोर्टिव्ह. त्यांचा आयडी आहे user@user-ux5TF3XL4Q. असाच जर तुमचा आयडी असेल आणि तुम्हाला कॉमेंट करायची असेल तर प्लीज खाली तुम्ही तुमचं नाव मेन्शन करू शकता. तर कॉमेंट आहे, खूप छान मॅडम शिकवता तुम्ही, अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही समजावून सांगता. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा म्हणजे आमच्या मुलांना इंग्रजी शिकण्यास मदत होईल.
तर हा तर माझा शेवटपर्यंत प्रयत्न असेल की मुलांना माझ्याकडून इंग्रजी शिकण्यासाठी त्यांना मदत व्हावी, त्यांनी इंग्रजीमध्ये शिकावं. आणि आजपर्यंत आणि इथपर्यंत मी जे आले आहे त्या अशा सपोर्टिव्ह कॉमेंट्समुळे, सपोर्टमुळे, तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. एवढे आपले सबस्क्रायबर्स आहेत, एवढी आपली यूट्यूब फॅमिली मोठी झालेली आहे ती तुमच्या सपोर्ट्समुळे. आणि थँक्यू सो मच फॉर युअर कॉमेंट. तर मी खरंच खूप ग्रेटफुल आहे तुमच्या सपोर्टमुळे. असाच पुढेही तुमचा सपोर्ट, तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. थँक्यू. नेक्स्ट कॉमेंट बघूया. तर नेक्स्ट कॉमेंट आहे @123PSS2 यांच्याकडून आलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की मोबाईल इंटरनेटमुळे आता जो तो उठून शिकवू लागलाय आणि त्यात लहान मुलांची भर टाकून सहानुभूती मिळवायची. जो तो उठून व्हिडिओ टाकू लागलाय, शिकवू लागलाय, तर तुमचं कशाला पोटात दुखतंय? उलट कुणीतरी इंटरनेटचा चांगला यूज करतोय, चांगला फायदा घेतोय, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा इंटरनेटचा चांगला यूज करायला पाहिजे. जर तुम्हाला नसेल चांगलं बोलता येत तर कमीत कमी चुकीचं तरी नका बोलू, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि झाली सहानुभूतीची गोष्ट, तर मी तरी सहानुभूतीसाठी व्हिडिओ बनवत नाहीये. मला माझं काम करण्यासाठी सहानुभूती कशाला हवी? मी जर चांगलं काम करत असेल तर मला लोकांचा सपोर्ट असेलच, लोक मला सपोर्ट करतीलच, हा मला कॉन्फिडन्स आहे. आणि जर मला व्ह्यूज साठी व्हिडिओ बनवायचे असतील तर सुहानीचे मी डान्सचे व्हिडिओ टाकू शकते, कारण तिला मी डान्स क्लासही लावले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने डान्स पण करते, तर ते व्हिडिओ सुद्धा मी व्ह्यूज साठी टाकू शकते. तर पण नाही, आपली ती कॅटेगरीच नाहीये. मला आता मी 2 वर्षापासून व्हिडिओज बनवते आहे आणि त्या व्हिडिओचा सुहानीला एवढा प्रचंड बेनिफिट झालेला आहे. तिची लँग्वेज इम्प्रूव्ह झाली आहे, तिचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झालेला आहे. आता ती 7 वर्षाची आहे, तिचं इंग्लिश वाचन, इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह झालेला आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा जर माझ्या मुलीला एवढा फायदा होत असेल तर त्यातच माझं व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी समजेल. आणि मी जे हे व्हिडिओ अपलोड करते तर ते माझ्या मुलीचे व्हिडिओज बघून एक दोन मुलगा जरी शिकत असेल, त्याच्यामधून काहीतरी घेत असेल. आणि तुम्हाला मी इथं एक्झाम्पल सुद्धा दाखवते की कसे सुहानीचे व्हिडिओज थ्रू मुली प्रॅक्टिसही करत असतात. तर याच्यातच माझा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक समजेल मी. तर अशी सहानुभूतीसाठी किंवा व्ह्यूज साठी मी व्हिडिओ बनवतच नाहीये. तुम्ही कुणीही असाल, तुम्ही ही कॉमेंट केली आहे तर ही तुमची मानसिकता असेल, ते तुमचे विचार असतील. आय होप तुम्हाला उत्तर भेटलं असेल. तर तुमच्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या हवं तर तुम्हाला कळेल की व्हिडिओचा मुलांना किती चांगला फायदा होत आहे. तू कंजूस आहेस. माझा मूड खराब करू नकोस. Don't spoil my mood. तू कंजूस आहेस. You are miser. असं कसं तिने तुला मारलं? How come she slapped you? तुझी चूक मान्य कर. तर डान्सचे वगैरे ते सगळे व्हिडिओज तर आजकाल ट्रेंड झालेला आहे. पण मी जे काम करते ते मी खूपच चांगलं काम करते, त्याच्यासाठी मला सपोर्टही खूप छान भेटतोय. तर सहानुभूती वगैरे हे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. नेक्स्ट कॉमेंट आले आहे दत्ताराम जाधव यांच्याकडून. मॅडम, माझी मुलगी सेकंडला आहे, पण माझ्याकडे एवढा वेळ नाही शेतीच्या कामामुळे. तिला वाचता यावं यासाठी आपण काही मार्गदर्शन करावं, आम्ही जास्ती शिकलेले नाही. तर हो, त्याच्यासाठीच तर मी व्हिडिओ बनवत आहे. मला त्याचसाठी प्रयत्न चालू आहे की कुठंतरी इंग्रजीची भीती आपल्या गावाकडच्या मुलांच्या मनामधून निघावी. खरंच गावाकडचे पालक एवढा वेळ देऊ शकत नाहीत, म्हणून त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओज तुमच्या मुलांना नक्की दाखवा. मुलं फालतूमध्ये गेम्स खेळत असतात, रील बघत असतात, त्याऐवजी जर तुम्ही मुलांना आपले व्हिडिओज बघायला सांगितले तर त्यांना बेनिफिटच होणार आहे. ट्युशन क्लासमध्ये जसे जात असतात त्याच पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न व्हिडिओजमध्ये करत असते. तर वाचता यावं यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या मुलीला नक्की दाखवा, म्हणजे तिचं इम्प्रूव्हमेंट होईल. आय होप तुम्हाला उत्तर मिळालं असेल. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून मला कॉमेंट केली म्हणून. थँक्यू सो मच. वळूया नेक्स्ट कॉमेंटकडे. ताई साहेब, ही कॉमेंट आहे महेंद्र तायडे यांच्याकडून. ताई साहेब, तुम्ही लाईव्हला आले तर भारी होईल, मुलांना तुमच्याशी बोलायचे आहे. ताई साहेब कडक जय भीम. जय भीम दादा. तर हो, मी लाईव्ह येणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच कधी येईल टाइम वगैरे मी सांगेल. माझा त्यासाठी प्रयत्न चालूच आहे आणि त्यासाठी तेव्हा आपण जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा आपण नक्कीच गप्पा मारूया. थँक्यू सो मच फॉर युअर कॉमेंट. आणि सर्वात जास्त जी कॉमेंट येत असते ती म्हणजे तुम्ही क्लास घेता का, तुम्ही ट्युशन घेता का. तर नाही, मी सध्या ऑनलाईनही नाही आणि ऑफलाईनही नाही, क्लास नाही घेत. आणि जर माझं प्लॅनिंग असेल भविष्यामध्ये तर मी ते तुम्हाला अगोदरच सांगेल. जेही मी शिकवत असते ते माझ्या व्हिडिओ थ्रू सध्या तरी शिकवत आहे. आणि आता काय, माझा अजून एक चॅनल आहे शीतल रेडर ब्लॉग्स.
हे चॅनल तुम्ही बघितलंच असेल, नसेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा, कारण त्यावरती मी आता सुहानीचा जो क्लास 1 आहे, स्टँडर्ड 1 फर्स्टला इयत्ता पहिलीमध्ये ती आहे, तर तिच्या सिलेबस प्रमाणे मी पहिलीच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं मुलं ट्युशनमध्ये जातात तोच सिलेबस मी आता व्हिडिओ थ्रू घेऊन येणार आहे. तर तुम्ही जर ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तिथं आपला ट्युशन सारखाच मुलांना बेनिफिट होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर तिथं मी मुलांना शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. जेवढा मुलांना क्लासमध्येही बेनिफिट होत नाही तेवढा माझ्या व्हिडिओ थ्रू मुलांना बेनिफिट होईल हा माझा स्वतःचा विश्वास आहे. तर दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कॉमेंटचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला. जेवढं शक्य होईल तेवढे आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला सर्वांना तुमच्या कॉमेंटचा आन्सर मिळालंच असेल. ज्यांनी कॉमेंट केल्या होत्या त्यांनी प्लीज जर ते व्हिडिओ बघत असतील तर ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, माझं म्हणणं कसं वाटलं, अजून तुमचे याच्यावरती काही वेगळे विचार आहेत का ते तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करा कॉमेंट थ्रू, कारण मी तुमची कॉमेंट रीड करत असते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अजून काही कॉन्टॅक्ट करायचा असेल मला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आपला FB लाही पेज आहे, तेही तुम्ही अजून फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि खरंच तुमच्या कॉमेंटसाठी अगेन्स्टही असतील आणि सपोर्टही असतील, दोघांसाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही मला तुमचा अनमोल वेळातला वेळ काढून कॉमेंट करताय, तुमचं म्हणणं माझ्याशी शेअर करताय. त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. असेच पुढेही मला सपोर्ट करत राहा, कॉमेंट करत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, व्हिडिओ शेअर करत राहा. खूप खूप